नाही, मी हात जोडून विनंती करते सगळ्यांना. मी आतापर्यंत 6 वेळेला प्रतिक्रिया याच्यावर दिलेल्या आहेत आणि कुटुंबियांशी 2दा बोललेली आहे. आमच्या शिवसैनिक आणि कुटुंबीय जे काका आहेत या सगळ्यामध्ये त्यांना पण सांगितलेले, तेही मला फोनवरून सांगत होते की तुम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना सांगा की याचा एन्काउंटर करून टाका. आता मी 40 वर्ष या क्षेत्रामध्ये काम करते. अनेक केसेसमध्ये सक्तमजुरी झालेली मी स्वतः पाहिलेली आहे, स्वतः प्रयत्न केलेले आहेत, फाशीच्या शिक्षा देण्यासाठी प्रयत्न केले, त्याच्यात फाशी झालेली आहे. फक्त कायद्याला कायद्याचं काम करू दिलं पाहिजे. कोर्टाच्या आवारामध्ये अशा गोष्टी घडल्या तर आरोपीला उलट त्याचा फायदा होत असतो आणि कोर्टाच्या कामामध्ये अडथळा होत असतो. तर माझी सगळ्यांना नम्र विनंती आहे सर्व जणांना की त्यांनी स्वतःच्या भावनांवरती नियंत्रण ठेवावं आणि पोलिसांनी कायद्याची परिस्थिती योग्य त्या पद्धतीने हाताळणं गरजेचं आहे. धन्यवाद नीलमताई तुम्ही दिलेल्या या सगळ्या प्रतिक्रियेसाठी. यानंतर आपल्यासोबत बोलण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे जोडल्या गेलेल्या आहेत. सुषमाताई, हे प्रकरण तर तुम्हाला माहीत असेलच, मालेगाव मधला अवघ्या 3 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार झाला, तिचा खून करण्यात आला. त्यानंतर आता मालेगाववासी आक्रमक झालेत, न्यायालयाच्या परिसरामध्ये ते आक्रमक झालेत, पोलीस आणि त्यांच्यामध्ये काहीशी बाचाबाची सुद्धा झाली. काय आपली प्रतिक्रिया आहे? बघा, एक तर लोकांमध्ये आक्रोश आहे. एका अत्यंत छोट्या बाळाला, ज्या बाळाला किमान राग, लोभ, मत्सर, द्वेष यातली कुठलीही भावना कळत नाही, अशा बाळाच्या सोबत जेव्हा इतका अनैसर्गिक घटना घडते त्यावेळेला लोकांचं प्रक्षोभ होणं हे फार फार स्वाभाविक आहे. पण मुळात शासन म्हणून यंत्रणा काय करतात? शासन म्हणून असणाऱ्या यंत्रणांनी जर तात्काळ पावलं उचलली तर कदाचित या घटनांना आळा बसू शकेल. आपण वारंवार गेल्या 10 वर्षापासून म्हणतोय की अरे, महिला पोलीस स्टेशन असण्याची, महिलांची स्वतंत्र पोलीस चौकी असण्याची गरज आहे किंवा शक्ती कायदा हा अधिक जास्त ताकदवर करण्याची गरज आहे. पण त्याकडे अजूनही शासनाला लक्ष द्यायला वेळ नाहीये. आणि यांचं कुरघोड्यांच्या राजकारणामध्ये जो महिला सुरक्षेचा प्रश्न आहे तो प्रश्न अजूनही सुटत नाहीये. आमचं वारंवार म्हणणं आहे, बहीण लाडकी असण्यापेक्षा बहीण सुरक्षित असणं जास्त महत्वाचं आहे. पण आज जो असंतोष जो आहे या नागरिकांचा, हा जो प्रक्षोभ आपण पाहतोय या नागरिकांचा, त्याला शासन जबाबदार आहे असं आपलं म्हणणं आहे? अर्थात अर्थात. कारण बघा, सातारा जिल्ह्यातली जी सासपडेची घटना झाली, सासपडे घटनेतला जो आरोपी होता त्या आरोपीने अशीच घटना, असाच गुन्हा याच्या आधी केलेला होता. जर आधीच्या गुन्ह्यामध्ये जर तो सुटला नसता तर कदाचित दुसऱ्या मुलीचा जीव वाचला असता. म्हणजे अक्षरशः इतक्या सराईत गुन्हेगाराला सहज सोडून दिलं जातं. सोनपेठ मधल्या घटनेत तेच झालं. सोनपेठ मधल्या घटनेमध्ये अवघ्या 7 वर्षाच्या लेकरावर अनैसर्गिक घटना घडली आणि या माणसाला अटकच झाली नाही. पैठण मधली घटना अशीच आहे. परळीमध्ये ऐन म्हणजे गौरी गणपतीच्या सणामध्ये घटना घडली. म्हणजे तुम्ही एखाद्या गुन्हेगाराचा आर्थिक स्तर बघून, त्याचे राजकीय लागेबांधे बघून, त्याची लिगसी बघून त्याला अटक करायची की नाही करायची, त्याला काही त्याच्यावर कारवाई करायची की नाही, हे जर ठरत असेल तर हे किती वाईट आहे. बरं सुषमाताई, आता जी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे, हे मोर्चेकरी आणि पोलीस यांच्यामध्ये काहीसा वाद सुद्धा झाला, त्यांना न्यायालयाच्या परिसरामध्ये जाण्यापासून अडवलं, त्या अनुषंगाने आपली काय प्रतिक्रिया? नाही, मला असं वाटतं कायदा तर कोणीच हातात घेऊ नये, लक्षात घ्या. कारण आता आरोपीला अटक झालेली आहे आणि तो खटला फास्ट ट्रॅक कोर्टवर आणला सुद्धा जाईल. परंतु लोकांचा जो आक्रोश आहे किंवा लोकांचं जे प्रक्षुब्ध होणं आहे ते प्रशासनाने सुद्धा समजून घेतलं पाहिजे आणि संवेदनशील अधिकाऱ्यांनी ही परिस्थिती हाताळणं गरजेचं आहे. बऱ्याचदा अधिकाऱ्यांमधली संवेदनशीलता संपते आणि त्यामुळे मग बाचाबाची आणि इतरच वेगळी अनुचित प्रकार घडण्याची शक्यता जास्त असते. सो संवेदनशील अधिकाऱ्यांनी प्रकरण हाताळावं, हे सगळं त्या जमावाला सुद्धा सांगण्याची गरज आहे की आरोपी आता पकडला गेलेला आहे आणि फास्ट ट्रॅक कोर्टवर घटना, फास्ट ट्रॅक वरती जर ती घटना आली तर निश्चितपणे त्याचा फायदा होणार आहे. बरं सुषमाताई, आपल्यासोबत शासनाचे प्रतिनिधी म्हणून मंत्री गिरीश महाजन सुद्धा फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. गिरीशजी, तुमच्यापर्यंत ही सगळी आतापर्यंतची घटना पोहोचली असेल की न्यायालयाच्या आवाराच्या बाहेर काय नेमकं घडतंय, तणाव निर्माण झालेला आहे, काय आपली प्रतिक्रिया या संदर्भात? हॅलो गिरीश भाऊ, आवाज येतोय? गिरीश भाऊ, हा बोला बोला, काय म्हणता? आपल्यापर्यंत पोहोचलं असेल आतापर्यंत हे सगळं प्रकरण, मालेगाव मध्ये न्यायालयाच्या परिसरामध्ये मोठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे, काय आपली प्रतिक्रिया आहे? नाही, मी माहिती घेतलेली आहे, मला परत विचारलेलं आहे. म्हणजे खूप जनक्षोभ आहे, लोकांच्या मनामध्ये संताप आहे, लोकांच्या मनात संताप आहे आणि तीव्र भावना आहेत. मी काल सुद्धा रात्री
डोंगराच्या ठिकाणी त्या गावात जाऊन त्या गावी गेलेलो होतो. सगळ्या तिच्या घरच्या लोकांची, आईची, वडिलांची, आजोबांची, गावकऱ्यांची सगळं मी या ठिकाणी बोललो. आणि लोकांच्या भावना तिथे सुद्धा अतिशय तीव्र होत्या आणि त्या असल्याच पाहिजे. कारण ज्या पद्धतीने या नराधमाने कृत्य केलेलं आहे त्याचा काही शब्दातही सांगता येत नाही आणि विचारही करवत नाही अशा पद्धतीने त्यांचं कृत्य केलेलं आहे. त्यामुळे लोकांचं म्हणणं होतं की त्याला इथेच फाशी द्या, इथे आमच्या ताब्यात द्या. आणि खरं आहे बदलापूरला सुद्धा लोकांची हीच भावना होती. आपण मी त्यावेळेला रेल्वे स्टेशनवर गेलेलो होतो आणि काल सुद्धा लोकांची हीच भावना आहे. आज तिथे मोर्चा होता. खरं म्हणजे सुरुवातीला मोर्चाची शांततेमय मार्गाने चालला होता, पण तो नंतर प्रक्षुब्ध झाला आणि कोर्टात घुसण्याचाही लोकांनी काही प्रयत्न केला. काही त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था असायचा. पण खरं आहे कारण घटना अशी घडलेली की त्यामुळे कोणाचंही रक्त उसळेल नाही. पण गिरीश भाऊ प्रश्न असा, आता तुम्ही बदलापूरचा उल्लेख केला, साताऱ्यामध्ये सुद्धा घटना घडलेली होती. वारंवार घटना घडत असतील तर मग जबाबदार कोणाला धरायचं? उपाययोजना काय केल्या जातात? आता हे आपण मला सांगा, जर इतकी विकृती वाढली असेल, आता या 3 वर्षाच्या मुलीला हा नराधम तिथे घेऊन जातोय, असे कृत्य करतोय, तर त्यात कोणाला जातो? म्हणजे हे काय मानसिकता कशी होत चालली दिवसांदिवस बघा ना तुम्ही. आता बदलापूरला सुद्धा असं झालं, त्या चिमुकल्या छोट्याशा मुलीवर जाऊन त्यांनी त्याचा खून केला. आता यामध्ये जबाबदार कोणाला पकडायचं? म्हणजे खरं ही मानसिकताच आपली बदलली पाहिजे, ही विकृती निघाली पाहिजे. पण काही काही लोक असे निघून झालेल्या नशेच्या याच्यामध्ये काय काय कुठल्या थराला जात आहेत हे या विचाराच्या पलीकडे झालेलं आहे, विचाराच्या पलीकडे झालेलं आहे. आता या परवाची घटना तर इतकं निघूनपणे त्या मुलीचा खून केलेला आहे, बोट तोडलेले आहेत. भगवत सुद्धा विचार करत होते, फोटो बघितला असं वाटतं की आता याला खरंच हिच्यावरच ठेचून अशा पद्धतीने ठेचून मारला पाहिजे. सगळ्यांचीच भूमिका आहे, भावना आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ही विकृती आहे. हा म्हणजे काय तर शब्दच नाही काय काय बोलावं त्या बाबतीमध्ये. गिरीश भाऊ, ही विकृती आहे, हे अगदीच म्हणजे विकृतीच आहे, विकृतीच म्हणावं लागेल. मात्र या सगळ्याच्या पलीकडे जाऊन शासनाची, प्रशासनाची, पोलिसांची भीती वगैरे काही उरली का नाही? आणि विकृती आहे तर ती विकृती ठेचणार कशी, कधी ठेचणार, कोण ठेचणार, हे प्रश्न. निश्चित या बाबतीमध्ये आपण वेगळे कायदाही करतो आहोत, मुलींच्या संदर्भामध्ये कसं संरक्षण काय ते पण त्या ठिकाणी करतो आहोत. पण काही लोक इतके वेळे झालेले आहेत की त्यांना मला कळत नाही. काही समाज, काही लोक आता सांगा 3 वर्ष मुलीला चॉकलेट दाखवून घेऊन गेला, आता कसं करणार? तर त्याला काय करायचं? तो दारू प्यायचा, तो काही गोळ्या खायचा, म्हणजे असे लोक आहेत. तर त्यांचं करायचं काय हा मोठा प्रश्नच आहे. पण निश्चित त्याच्यावर फास्ट ट्रॅक मध्ये टाकून त्याला 6 महिन्यामध्ये फाशी द्यायची, त्याला मृत्यूदंडच द्यायचा मान्य न्यायालयाच्या माध्यमातून, हा एक यावर उपाय आहे. पण कायदा आमच्याकडे असा नाही की त्यांना रस्त्यामध्ये लगेच ठेचून मारून टाका. लोकांची भूमिका, भावना अगदी तीव्र आहेत आणि त्या योग्य आहेत, मी असं म्हणणार नाही. पण तसं कायद्याने आपल्याला करता येत नाही. आणि पण निश्चित कायद्याची जरब असली पाहिजे, लोकही घाबरले पाहिजे असं कृत्य करताना. त्यांची विकृती, मानसिकता ती बदलली पाहिजे, हे मी मान्य करतो. पण आज मी सगळ्यांना विनंती करणार आहे किंवा तुम्ही कायदा सुव्यवस्था एकदम हातात घेऊन कोर्टामध्ये घुसण्यापर्यंत मला वाटतं ते होता कामा नये. निश्चित तुम्हाला न्याय मिळेल. तुमची जी भूमिका आहे ती सरकारची आहे, मुख्यमंत्र्यांची आहे, आमची पण आहे, उपमुख्यमंत्र्यांची, सगळ्यांची भूमिका तीच आहे. कॅबिनेटमध्ये सुद्धा खूप सविस्तर या विषयावर चर्चा झाली. खूप वेळा मी त्या ठिकाणी चर्चा त्या विषयावर केलेली आहे की पुढचं काय हे सगळं टाळण्यासाठी काय करता येईल उपाययोजना, यासाठी पण सरकार विचार करत आहे. बरं, धन्यवाद गिरीश भाऊ तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.